महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र कल्याण जिल्हाध्यक्ष उदय जाधव यांच्या वतीने रुक्मिणी हॉस्पिटलच्या रुग्णांना फळे वाटप करण्यात आले असून प्रदेश अध्यक्षांनी 22 ते 30 तारखेपर्यंत 3 कार्यक्रम कार्यकर्त्यांना दिलेले आहे। पहिला कार्यक्रम रुक्मिणी हॉस्पिटलतील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले, दुसरा कार्यक्रम 28 तारखेला आरोग्य शिबिर आणि तिसरा कार्यक्रम 30 तारखेला वृक्षारोपण करण्यात येणार आहे। यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक संजय वाघोदे, युगांधर महाराष्ट्र न्यूज कल्याण। आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 22 ते 30 तारखेपर्यंत काही आम्हाला प्रदेशाध्यक्षांनी 3 आम्हाला कार्यक्रम दिले। त्याच्यामध्ये पहिला कार्यक्रम आम्ही रुक्मिणी हॉस्पिटलला दादांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप केले। दुसरा कार्यक्रम आमचा 28 तारखेला आहे आरोग्य शिबिर आणि तिसरा कार्यक्रम 30 तारखेला वृक्षारोपण लावायचं आहे दादांच्या वाढदिवसानिमित्त। आणि कल्याण पश्चिम तर्फे दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री अजितदादा पवार साहेबांना पहिलं तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। व त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथं रुक्मिणीबाई हॉस्पिटलच्या इथे फळ वाटपाचा कार्यक्रम कल्याण पश्चिमच्या वतीने पार पाडण्यात आलाय व आपल्या माननीय उदयदादा जाधव यांच्या वतीनेही हा कार्यक्रम पार पाडण्यात आलाय। तसंच दादांनी सांगितल्याप्रमाणे 28 तारखेला आरोग्य शिबिर व 30 तारखेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही दादांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करणार।